नमस्कार. आजपासून आपण डॉक्टर ललिता गुप्ते लिखित संतांचं थापटणं हे श्री संत गोरा कुंभार यांचं चरित्र वाचायला घेतो आहोत. मनोगत असं म्हणतात, देव सारावे परते, संत करावे आरते. संत हे देवाहूनही थोर, वंदनीय, पूजनीय असतात. महाराष्ट्र ही संत सज्जनांची पुण्यभूमी आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. संत काया वाचा मने निर्मळ असतात. लोकहित, लोककल्याण ही एकमेव भावना मनात ठेवून ते समाजात वावरतात. मुखी नाम चित्ती राम असलेले संत म्हणजे जणू अनुभवरत्नांची खाणच. आपल्या अनुभवी थापटण्यानं ते जनसामान्यांना कधी आईच्या मायेनं थापटून थोपटून तर कधी अनुभवाच्या थापटण्यानं पारखून घेत घडवत असतात. त्यांच्या अनुभवाचं थापटणं ज्ञानोबारायांनी मुक्ताईनं मानलं होतं ते म्हणजे कुंभार समाजातील थोर संत गोरा कुंभार हे होत. वयाने ज्येष्ठ आणि अनुभवानं श्रेष्ठ असलेले गोरोबा म्हणजे संतांच्या मांदियाळीतील सर्वांचं श्रद्धास्थान असलेले अनुभवी गोरे काका. आपल्या थापटण्यानं इथल्या सर्व संतांची परीक्षा घेऊन त्यातलं कच्चं कोण पक्क कोण हे सांगा पाहू. ज्ञानोबांचा शब्द प्रमाण मानून त्यांनी आपल्या अनुभवाच्या थापटण्यानं ठाकून ठोकून संत परीक्षा घेतली. परीक्षक होऊन अचूक पारख केली आणि निर्णय जाहीर केला. गोरोबा काका हे फिरत्या चाकावरती मातीला आकार देत मडकी, घडे, रांजण बनवणारे कसबी कुंभार होते. त्यांच्या हाती अनुभवाचं हुकमी थापटणं होतं. म्हणूनच ते संतांचं थापटणं. संत परीक्षक झाले. तेच अनुभवी थापटणं हाती धरून मुलाच्या मनाला, बुद्धीला, जीवनाला आकार देण्याचा, त्यांना संस्कारित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. जग हे करणे शहाणे बापा ही गोरोबांची कळकळीची विनंती होती. संत चरित्र पुस्तक रूपानं समोर ठेवून मी ही शाळेतील घराघरातील मुलाफुलांना म्हणते, मुलांनो वाचा, विचार करा, वेचा, अनुभव घेऊन कृतीत उतरवा. आपलं जीवन घडवा, फुलाप्रमाणे उमला, विकसित व्हा आणि आपला गुणगंध दरवळता ठेवा. संत पंचक संचातील हे पहिलं छोटेखानी पुस्तक वाचकांसाठी सप्रेम सादर समर्पण. डॉक्टर ललिता गुप्ते. अंतरीचे सद्भाव. आत्मज्ञान झाल्यावर मिळालेला परमानंद प्रसाद आपल्या अज्ञानी बांधवांना देऊन त्यांना शहाणं करावं, त्यांचा उद्धार करावा ही जाणीव, ही तळमळ संत गोरोबा काकांना होती. गोरोबा काका हे संतांच्या मांदियाळीत ज्येष्ठ, श्रेष्ठ, अनुभवी होते. ते अनुभवी असल्यामुळे ज्ञानेश्वरादी संतांनी त्यांना संत परीक्षक म्हणून गौरवलं होतं. मुक्ताईनं सांगितल्यावरून त्यांनी अनुभवाच्या थापटण्यानं संत परीक्षा केली होती. शब्दप्रभू गदी माडगुळकर म्हणतात, कुंभारासारिखा गुरु नाही रे जगात. आत्मज्ञानी गोरोबांना याची देही आणि डोळा ब्रह्मानंद प्राप्ती झाली होती. म्हणूनच इतरांप्रमाणे काही बाबूराव बाबूजी तावरे यांनीही त्यांना गुरुस्थानी मानलं होतं. संस्थेला श्री संत गोरोबा शिक्षण संस्था असं नाव अत्यादरानं देऊन या संस्थेच्या बालविद्या निकेतन म्हणजे प्राथमिक आणि आनंद विद्या निकेतन या माध्यमिक या 2 शाळा त्यांनी विमाननगर इथं सुरू केल्या. स्वतः बाबूरावजी तावरे हे उच्च विद्याविभूषित असून त्यांनी M.A. तत्त्वज्ञान, M.A. राज्यशास्त्र, M.Ed या पदव्या मिळवल्या आहेत. हे सर्व शिक्षण त्यांनी स्वकष्टानं रयत शिक्षण संस्थेच्या कमवा आणि शिका या योजनेतून पूर्ण केलं. अनुभवाचं थापटणं हाती धरून त्यांनी संस्था, शाळा, विद्यार्थी, सहकारी सर्वांनाच आधार देण्याचा, सुयोग्य आकार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. संस्था वाढावी, तिचा नावलौकिक वाढावा हीच त्यांची एकमेव इच्छा होती. पण अचानक मृत्यूनं त्यांच्यावर घाला घातला. किरणताई आज बाबूरावजींचं स्वप्न सत्यात उतरावं म्हणून धडपडत आहेत. बाबूरावजींना संत गोरोबांचं संपूर्ण चरित्र लिहून पुस्तक रूपानं प्रकाशित करायचं होतं. 2008 सालच्या विजयादशमीला तसा मानस त्यांनी बोलून दाखवला होता, पण त्यांच्या हातून ते घडलं नाही. सहधर्मिणी म्हणून किरणताईंनी आपलं दुःख बाजूला ठेवून संस्था हित, विद्यार्थी हित नजरेसमोर ठेवून झपाटून सपाटून कामाला सुरुवात केली. त्या स्वतःही उच्च शिक्षा विभूषित असून हाडाच्या शिक्षिका आहेत. संस्थेचे विश्वस्त, हितचिंतक, सर्व सहकारी या शुभकार्यात सदैव त्यांच्या पाठीशी आहेतच. त्यांच्या सहकार्यांनं बाबूरावजींचं पहिलं स्वप्न सत्यात उतरावं म्हणून मी संतांचं थापटणं हे छोटेखानी पुस्तक आज सर्वांच्या साक्षीनं प्रकाशित करण्याची सोनसंधी वेचली आहे. अनुभवांचं थापटणं आज किरणताईंच्या हाती आहे.
मिळालेल्या संधीचं सोनं त्या करतीलच असा मला विश्वास वाटतो. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्यातर्फे त्यांना खास ही सद्भाव भेट. आदरणीय कै बाबूरावजी आणि किरणताई तावरे यांच्या ऋणात मी कृतज्ञ आहे. ललिता गुप्ते, संस्थापिका, संचालिका, आपुलकी, पुणे. संत म्हणजे भगवंताचे अवतार. संत म्हणजे सकल विश्वाची माऊली. आईची माया, ममता, वत्सलता, करुणा, क्षमाशीलता हे सारं ज्यांच्या ठाई आहे ते म्हणजे संत सज्जन. संत ही माझी रुपडी असं भगवंतच म्हणतात. संत हे कृपासिंधू, दयेचा महासागर आहेत. संत म्हणजे देहभावा उदासीन आणि हृदयी असीम प्रेम, जिव्हाळा असलेले साधू सज्जन. संत म्हणजे काया वाचा मने शुद्ध, सात्विक, ऋजू स्वभावाचे जीव. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी म्हणजे संत. आत बाहेर निर्मलता, निरहंकारी वृत्ती, विवेकबुद्धी, सर्वांबद्दल भूतदया, समभाव, सेवावृत्ती, दयालुता, मानवता, परमशांती आणि अनासक्ती या साऱ्यांचं एकत्रित दर्शन म्हणजे संत सज्जन. परमात्मनिष्ठा, व्यापक दृष्टी, लोकहिताची, जनकल्याणाची भावना, उदारता, सत्यप्रियता या साऱ्यांचं एकत्रित प्रकटीकरण म्हणजे संत. संत संगतीमुळेच मानवाला उद्धार शक्य आहे. म्हणूनच नामदेव महाराज म्हणतात, माझे मायेबाप साधू संतजन, माझे जीव प्राण अंतरीचे, नावा म्हणे संत माझे सखे, स्वामी विठोबा सारखे. संत निळोबाराय म्हणतात, तेची संत तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठली, काय उणे सुखा मग संत संग जोडता. निळा म्हणे संतांपाशी आहे अनायासी सर्व सिद्धी, संत कृपा झाली इमारत फळा आली. बहिणाबाई, अखिल मानवजातीला सुखी करणं हे संतांचं मुख्य कार्य आहे. आपलं अवघं जीवन संत यासाठीच उधळून देतात, या कारणी पूर्णतया लावतात. ज्यांच्या चित्ती जगजेठी अखंड आहे त्या संतांचा आदर्श आपण सतत समोर ठेवायला हवा. तुकोबाराय संतांबद्दल नेमक्या शब्दात म्हणतात, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती उपकारे. तेर झालं तीर्थक्षेत्र. पंढरपूर म्हणजे भूलोकीचं वैकुंठ, संतांचे, भक्तांचे, लाखो भोळ्या बाबड्या वारकऱ्यांचं माहेरघर. या पंढरपूरपासून अवघ्या 25-30 कोसावर तेर नावाचं एक गाव आहे. या गावाला खूप पूर्वी सत्यपुरी म्हणत असत. तेर हे गाव तेरणा नदीच्या काठी वसलं आहे. तेर आणि ढोकी ही गावं जवळजवळ असल्यामुळे तेर ढोकी असं म्हणण्याची रीत पुढे रूढ झाली. तेर गावात खूप पूर्वी म्हणजे 13व्या शतकात गोरोबा काका नावाचे एक थोर सत्पुरुष होऊन गेले. ते सर्वांना सांगायचे, म्हणे गोरा कुंभार विठ्ठल मंत्र सोपा, एक वेळ बाप्पा उच्चारी जे. हे गोरोबा काका म्हणजेच तेरगावचे गोरा कुंभार यांचंच हे छोटं चरित्र आहे. तेरगावचं महादू कुंभार म्हणजेच माधवबुवा हे आपली पत्नी रखुमाई हिच्याबरोबर आनंदानं सुखासमाधानानं राहत होते. माधवबुवांना थोडंसं वडिलोपार्जित वतन होतं, पण कुटुंबाचा सारा चरितार्थ त्यांच्या कुंभार कामावरच चालू होता. काळेश्वर हे ग्रामदैवत होतं. हरी आणि हर यांच्याबद्दल त्यांच्या मनात कसलाच भेदभाव नव्हता. शिव आणि विठ्ठल दोघांची भक्ती ते मनापासून करत असत. रखुमाई मनातून थोडी दुःखी होती, कारण एकापाठोपाठ 7 मुलं झाली आणि अल्पायुषी ठरली. आई होण्यातला आनंद तिला मिळेना. कनवाळू देवाला दया आली आणि इसवी सन 1267 साली आषाढ शुक्ल पक्ष दशमी गुरुवारी सायंकाळी 7:30 वाजता माधवबुवा आणि रखुमाई यांच्या घरी एक बाळ जन्मलं आणि त्यांना आपल्या गुणांनी आईवडिलांना भरभरून सुख दिलं. विठ्ठल नाम घेणाऱ्या, श्रीहरीचं भजन करणाऱ्या माधवबुवा रखुमाईंच्या घरी जन्माला आलेला गोरा पुढे जगप्रसिद्ध झाला. तयापोटी झाला सुत, गोरा कुंभार जगविख्यात. बाळ वाढू लागलं. आपल्या बाळ लीलाने आईवडिलांना सुखावू लागलं. आई वडील आणि गोरा असं 3 माणसांचं कुटुंब आता मजेत राहू लागलं. माधवबुवा आणि रखुमाई दोघंही अतिशय कामसू कष्टाळू होते. तेरणा नदीकाठची माती आणणं, ती चाळणं, मळणं, पाणी घालून चिखल करणं, चिखल पायाने तुडवणं, फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवून त्याला वेगवेगळे आकार देणं, मडकी घट तयार करणं अशी अनेक कामं ती दोघं मिळून करत. हातानं काम आणि मुखानं भगवंताचं गोड नाम घेणं यात ते दोघंही छान रमून जात. या चांगल्या वातावरणात आणि आईवडिलांच्या प्रेमळ छायेत गोरा वाढू लागला. वडील त्याला आता प्रेमानं गोरोबा म्हणू लागले. गोरोबा लिहायला वाचायला शिकला. आईवडिलांच्या सहवासात वाढताना त्याच्या मनावर शिवभक्तीचे, विठ्ठल भक्तीचे चांगले संस्कार झाले. तो कुंभार कामही मधून मधून शिकू लागला.
आईवडिलांना त्यांच्या कामात मदत करू लागला. हातानं तो आता छान छान घडेही तयार करू लागला. वयाबरोबरच बुद्धी वाढली, समजही वाढली. आईवडिलांच्या कष्टांची जाणीव त्याला पहिल्यापासूनच होती. आपले आईवडील आता थकत चालले आहेत, त्यांना काम झेपत नाही, त्यांना विश्रांतीची गरज आहे याची गोरोबाला नव्यानं जाणीव झाली होती. एके दिवशी गोरोबानं मनाशी काहीतरी ठरवलं. गोरोबाला आता आईबाबांना काहीतरी सांगायचं, सुचवायचं होतं. तो जणू संधीची वाटच पाहत होता. बाबा रात्री विश्रांतीसाठी आडवे झाले हे बघताच नेहमीप्रमाणे गोरोबा त्यांचे पाय दाबू लागला. पाय दाबता दाबता हळूच म्हणाला, बाबा, आता तुमची सगळी कष्टाची कामं मी करत जाईन. यापुढे तुम्ही आणि आईनं विश्रांती घ्यायची. मी आता मोठा झालो आहे, हो ना बाबा? गोरोबाचं हे बोलणं ऐकून माधवबुवांना धन्य धन्य वाटलं. रखुमाबाईलाही आपल्या गुणी समंजस मुलाचं कौतुक वाटलं. गोरोबाची आपल्यावरील भक्ती तिला ठाऊक होती. तिनं गोरोबाला जवळ घेतलं, प्रेमानं थोपटलं आणि म्हणाली, धनी, आपला गोरोबा लई गुणाचा आहे ना व? रखुमाईप्रमाणे माधवबुवांनाही आपला गोरोबा गुणाचा, शहाणा वाटत होता. आपल्या मुलाला आपल्या कष्टाची जाणीव आहे हे पाहून आणि ऐकून ते सुखावले. आपला व्यवसाय चालवायला आपल्या कामाचं ओझं आपल्या खांद्यावर घ्यायला गोरोबा आपणहून तयार आहे हे पाहून त्यांना पोराचं जास्तच कौतुक वाटलं. गेले काही दिवस त्यांच्या मनात येणारी इच्छा त्यांनी मोकळेपणानं बोलून दाखवली. ते म्हणाले, गोरोबा, आजवर माझ्या कामात तुझ्या आईनं बरोबरीनं मदत केली. धुणी भांडी, कचरा काढणं, घर लख्ख ठेवणं असं घरकाम करता करता तिनं मला कुंभारकामातही न कंटाळता भरपूर मदत केली. आता तुझ्या मताप्रमाणे जर आम्ही दोघांनी काम न करता घरी बसायचं, आराम करायचा, तर मग ही सारी कामं तू एकटा कसं करणार? हे बघ पोरा, एका चाकावर आपण मडकी बनवतो, पण त्या चाकाभोवती 2 जण दिवसभर राबत असतात. तू जरूर काम कर, पण त्यापूर्वी पोरा, तुझे 2चे 4 हात व्हायला हवेत. काय ग रखमे, मी बरोबर बोलतोय ना? रखुमाई लगेच म्हणाली, धनी, अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. आपल्या गोरोबासाठी आपण चांगली मुलगी पाहूया, त्याचं लगीन लावूया. मग माझी गुणाची सून मला घरकामातूनही मोकळं करेल ना व? गोरोबाला आईवडिलांच्या बोलण्याचा रोग कळला होता. पण रात्र फार झाली, झोपूया आता, असं म्हणत गोरोबानं जमिनीवर अंग टाकलं आणि बघता बघता तो झोपीही गेला. दुसरा दिवस उजाडला. नेहमीप्रमाणे माधवबुवा, गोरोबा आणि रखुमाई आपापल्या नित्याच्या कामात गुंतली होती. एवढ्यात दाराशी माधवबुवांना ओळखणारे एक जण आले. आलेल्या पाहुण्याचं चहापाणी झालं आणि माधवबुवा रखुमाईला एवढंच म्हणाले, कारभारणी, जरा यांच्याबरोबर जाऊन येतो ढोकीला, सांजच्या आत परत येतो बघ. असं म्हणत ते आलेल्या माणसाबरोबर झपाझप गेले सुद्धा. माय लेकरं कामाला लागली. हातानं काम आणि मुखानं देवाचं नाम चालू झालं. कामाचा शिण दोघांनाही वाटला नाही. कसलं मागणं नाही की कसली इच्छा, अपेक्षाही नाही. कामात इतके दंग की तहान भुकेचीही आठवण झाली नाही दोघांना. सांगितल्याप्रमाणे माधवबुवा सांजच्या आत घरी आले. ढोकी हे तेर गावाला लागूनच असल्यानं असं चालत जायचं आणि काम उरकलं की चालत परत यायचं, अशी तेर आणि ढोकीच्या गावकऱ्यांची नेहमीची रीत होती. माधवबुवा घरी आले. इकडे रखुमाईनं पटकन कालवण केलं आणि 4 भाकऱ्याही थापल्या. आज तिघंही बसू एकदमच जेवायला. माधवबुवा असं म्हणून हसले. ते का हसले हे मायलेकराला काही सुरुवातीला कळलं नाही. मग जेवताना माधवबुवा म्हणाले, आपल्या गोरोबासाठी एक चांगली मुलगी पाहिली आहे. ढोकीच्या कुंभारबाबांची ही मोठी मुलगी आहे. तिचं नाव आहे संती. मुलगी चांगली आहे, कामसू आहे आणि मुख्य म्हणजे मोठ्या माणसांचा मान ठेवणारी आहे. 2-4 दिवसात मुलीचा बाप तिला घेऊन येईल. तुम्ही दोघं मायलेक बघा आणि मग ठरवा पुढचं सारं. पुढचे काही दिवस रखुमाई आपल्या होणाऱ्या सुनेचा विचार करत होती. गोरोबाच्या मनात मात्र आपल्या आईवडिलांचे श्रम हलके कसे करायचे, त्यांना सुखात कसं ठेवायचं याचेच विचार होते. शिवभक्ती आणि विठ्ठलभक्ती मनात असल्यामुळे गोरोबांनी सारं काही देवावर सोपवलं होतं. ढोकीचे कुंभारबाबा संतीला घेऊन तेरला माधवबुवांच्या घरी आले. मुलगी सर्वांनाच आवडली. बघता बघता संती आणि गोरोबाचं लग्न लागलं. डोक्यावर अक्षता पडल्या. उंबरठ्याचं माप ओलांडून संती घरात आली आणि तिच्या येण्यानं घर आनंदलं. संती घरात लगेचच रुळली. तिला कामाचा उरक होता. सारी कामं ती मनापासून आणि आनंदाने करायची. बोलणं कमी आणि काम जास्त, त्यामुळे संती सगळ्यांची लाडकी झाली होती. प्रपंच गोरोबांचा. संती घरात आली आणि घराचं चित्रच बदललं. कामसू संती घरकाम, कुंभारकाम यात जातीनं लक्ष घालू लागली आणि त्यामुळे थकल्या भागल्या माधवबुवा आणि रखुमाबाईला हक्काची विश्रांती मिळू लागली. गुणी, कष्टाळू, सेवा तत्पर सून
आणि गोरोबासारखा शांत, समंजस, मात्यापित्याची काळजी घेणारा मुलगा, यामुळे दोघांना मनोमनी खूप समाधान वाटलं. आजवरच्या कष्टामुळे आणि म्हातारपण आल्यानं शरीरं थकली होती, पण मुलाचा संसार पाहून मनात उत्साह होता. नामस्मरण आणि विठ्ठल भक्ती, काळेश्वराचं दर्शन, अबोल माया करत लेकाचा सुखाचा संसार डोळे भरून पाहणं, यात दिवस सुखात चालले होते. उतारवय झालं तरी पंढरीची वारी कधी चुकली नाही. पिकलं पान जसं अलगद गळून पडतं, तसं माधवबुवा, रखुमाबाई सहजपणे देवाघरी गेले. औषध लागलं नाही की डॉक्टरी उपाय करावे लागले नाही. आयुष्यभर केलेल्या विठ्ठल भक्तीचं हे फळ न मागता मिळालं. शेवटचा श्वास सोडताना माधवबुवा लेकराला म्हणाले, पोरा, तू संतीसंग प्रपंच चांगला करशीलच, पण हे बघ, विठ्ठलाचं नामस्मरण कधी सोडू नको. पांडुरंग तुमच्या पाठीशी आहेच, पण आमचे आशीर्वादही सदैव तुमच्यासोबत आहेत. माय पित्याचं छत्र गमावलं, त्यांच्या मायेला आपण आता पारखे झालो, या विचारानं संती आणि गोरोबा दुःखी झाले. देवाची इच्छा मानून त्यांनी दुःख मनात दडवलं आणि ती दोघं आपापल्या कामाला लागली. या घटनेमुळे गोरोबा बदलले. प्रपंचाच्या, व्यवसायाच्या जबाबदारीची त्यांना नव्यानं जाणीव झाली. आपल्याला आता गोरोबा अशी मायेनं हाक मारणारं, प्रेमानं पाठीवरून हात फिरवणारं कोणी उरलं नाही, याची जाण मनात होती. आईवडिलांच्या आठवणीनं डोळे कधीमधी पाणावत, मग आपल्याच हातानं आपले डोळे पुसून ते देवळातली विठ्ठलमूर्ती आठवत. हे देवा, तुझं रूप माझ्या डोळ्यात, चित्तात सतत राहो आणि ओठावर तुझं गोड नाम सतत येवो, एवढंच माझं सांगणं आहे. देहामनानं मी फक्त तुझाच आहे. माझा देहभाव मी तुझ्या चरणी कायमचाच व्हायला आहे. तूच आमचं रक्षण करणार आहेस, असं आपल्या मनातलं सारं काही मोकळेपणानं सांगत. आपला प्रपंच आपला नसून देवाचा आहे आणि म्हणून नित्य नियमानं तो प्रामाणिकपणे करायला हवा, असं गोरोबांचं ठाम मत होतं. दिनक्रम गोरोबांचा. गोरोबांच्या मनावर बालवयापासूनच विठ्ठल भक्तीचे संस्कार झाले होते. आईवडिलांच्या शुद्ध, सात्विक आचारविचारांचा प्रभाव त्यांच्यावर होताच. भरपूर काबाड कष्टाचा वारसा त्यांच्याकडून गोरोबांना लाभला होता. संतसंग आवडीचा होता. पांडुरंग रूपाची आणि दर्शनाची मनात अति ओढ होती आणि नामस्मरणाची, भजनाची गोडी होती. दिनक्रम ठरलेला नेमस्त होता. सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, मनोभावे देवपूजा करावी, नामस्मरण करावं, पांडुरंगाचं दर्शन घेताना डोळ्यात, चित्तात त्याचं लोभस रूप साठवून ठेवावं, संतीनं दिलेली न्याहारी करावी आणि मग रोजच्या कामाला लागावं. आदल्या दिवशीची माती पायानं तुडवावी किंवा फिरत्या चाकावर चिखलाचा गोळा ठेवून घट, मडकी तयार करावी. हातपाय आपापल्या कामात गुंतलेले, पण मन मात्र विठ्ठला ठाई गुंतलेलं. काम करताना एकीकडे पांडुरंगाचा जप चालूच असायचा. दुपारचं जेवण उरकलं की विश्रांती. विरंगुळा म्हणजे ओसरीवरच्या खांबाला टेकून आवडीनं नामस्मरण अगर अभंग म्हणत बसणं. त्यामुळे त्यांच्या शरीर मनाला कळत नकळत सुख समाधान मिळे. मग पुन्हा उत्साहानं, आनंदानं गोरोबा कामाला लागत. हे काम न कंटाळता, न थकता दिवस मावळेपर्यंत चालत असे. सांज झाल्यावर त्या दिवसाचं काम आटपून हातपाय धुवून गोरोबा पुन्हा ओसरीवर बसत आणि एकतारीवर चिपळ्यांच्या साथीनं भजन म्हणत. रात्रीच्या जेवणाच्या वेळी भजन अंमळ थांबे, पण जेवणानंतर पुन्हा भजनाला रंग चढे. शेजारची, आसपासच्या घरातील भजनप्रेमी, देवभोळी मंडळी गोळा होत. गोरोबांच्या प्रेमभरल्या भजन भक्तीत सगळेच आनंदानं सहभागी होत असत. विठ्ठल नामाचा गजर सुरू झाला की साऱ्यांचंच देहभान हरपायचं. चिंता, काळजी, दुःख सारं काही विसरलं जाई. मनात आनंद, शांती, समाधान घेऊन गोरोबांचा निरोप घेत मंडळी आपापल्या घरी जात. जाण्यापूर्वी मात्र प्रत्येकजण गोरोबांच्या पाया पडत असे. गोरोबा मनात संकोचून जात. गोरोबांना भूतमात्रामध्ये, माणसामध्ये देव दिसे, तर सगळ्यांना वडीलधारे असे गोरोबा काका देवस्वरूप वाटत. गोरोबा काकांना ते तेरगावचे पुण्यवान पुरुष खरे संत मानत. विठ्ठल भक्ती सर्वांना त्यांनीच तर आपल्या आचरणातून, सांगण्या बोलण्यातून शिकवली. गावातली म्हातारी माणसंही गोरोबांना मोठा देव माणूस मानू लागली. त्यांच्याजवळ येऊन आपलं मन मोकळं करू लागली. हे सगळं संती डोळा भरून पाहे. तिला आपला नवरा इतरांपेक्षा वेगळा आहे एवढंच फक्त कळे. लोक गोरोबांकडे आदरानं किंवा श्रद्धेनं बघत असत, तर संती त्यांच्याकडे बायको म्हणून स्त्री सुलभ भावनेनं बघत असे. संती कामसू, कष्टाळू होती. घरकामाबरोबर ती कुंभारकामातही गोरोबांना अगदी मनापासून मदत करायची. पण एकीकडे मनातून तिला एकसारखं वाटायचं की नवऱ्यानं आपली काळजी घ्यावी, विचारपूस करावी, आपली आवड, इच्छा ओळखून आपल्याशी प्रेमानं बोलावं. पण गोरोबांच्या ध्यानीमनी एका पांडुरंगाशिवाय दुसरं होतंच काय?
गोरोबांच्या मनात विठ्ठलाखेरीज दुसरा कशाला स्थान नव्हतं. रोजचा व्यवहार करताना, व्यवसाय सांभाळताना यातील काहीही माझं नाही, सर्व काही त्या पांडुरंगाचं आहे. माझा प्रपंच माझा नसून तो त्या देवाचा आहे आणि म्हणून तो मी कर्तव्यबुद्धीनं करत आहे असं त्यांना मनापासून वाटे. म्हणून ते प्रपंचही कर्तव्य भावनेनं करत. स्वकर्म ही देवपूजा आहे अशी त्यांची धारणा होती. म्हणून प्रत्यक्ष ते प्रपंचात असूनही मनानं पूर्णपणे अलिप्त होते. गोरोबांना आता इतर सर्वजण म्हणजे शेजारी बाजारी, गावकरी, संत मंडळी मोठ्या प्रेमानं, आदरानं गोरोबा काका म्हणू लागले. गोरोबा हे पंढरीचे निष्ठावंत श्रद्धाळू वारकरी होते. कपाळावर चंदनाचा टिळा आणि त्याबरोबर काळा बुक्काही लावलेला, गळ्यात तुळशीची माळ, भजनाच्या वेळी हातात एकतारी किंवा चिपळ्या आणि नामस्मरण करताना किंवा अभंग भजन म्हणताना स्वर भक्तिरसात अखंड बुडलेला असे. आषाढी कार्तिकी वारी ते कधी चुकवत नसत. भक्तिभावानं एकादशी व्रतही ते करत असत. कामात आणि भगवंत नामात ते पूर्णपणे रंगून जात. देहभान विसरून ते विठूचा गजर करत. निर्मळ मन, शांत रुजू स्वभाव, विनम्र वृत्ती आणि सर्वांशी प्रेमानं समभावानं वागणं ही त्यांची खासियत होती. गोरोबांचा विवाह होऊन एक तप लोटलं तरीही घरात दोघात तिसरं आलं नव्हतं. संतीला आई व्हायचं होतं. बाळाच्या आगमनाची ती खूप वर्ष वाट बघत होती. आई होता येत नाही म्हणून ती मनातून दुःखी होती. देवापाशी डोळे मिटून बसायची, देवाला विनवायची, मला बाळ होऊ दे, आमच्या वंशाला दिवा दे असं देवाला आर्तपणे सांगायची. अखेर कृपाळू देवानं संतीचं मन जाणलं. तिची विनवणी देवानं ऐकली आणि गोरोबाच्या घरी बाळ जन्माला आलं. संती बाळाचं गोंडस रूप पाहून आनंदली. बाळाच्या जन्मानं संती गोरोबाच्या जीवनात आनंदाची, सुखाची नवी बरसात झाली. बाळ देखणं रूपवान, गुटगुटीत होतं. रडणं त्याला जणू ठाऊकच नव्हतं. ते खेळकर, हसरं बाळ घरीदारी सगळ्यांनाच अगदी प्रिय होतं. ते खेळकर, हसरं बाळ घरीदारी सगळ्यांनाच प्रिय झालं. संती, गोरोबा या दोघांचाही बाळावर जीव होता. बाळाचं नाव मकरेंद्र ठेवण्यात आलं. त्याला सांभाळण्यात, त्याचं भरभरून कौतुक करण्यात संतीला वेळ अपुरा पडू लागला. बाळाच्या जन्मानंतर संती पुन्हा नव्यानं प्रपंचात गुंतली, गुरफटली. बाळाचं हसणं, रांगणं हे सारं पाहून संतीला धन्य धन्य वाटे, तर गोरोबांना विठ्ठलच जणू बाळरूपानं आपल्या घरी वावरतोय असा भास होई. त्यांना ते बाळ म्हणजे निर्गुण, निराकार परमात्म्याचं सगुण साकार रूप आहे असं वाटायचं. त्याच्याकडे दुरूनच पाहताना त्यांना परमानंद व्हायचा. ते बाळ घरात आल्यापासून आपल्यात काहीतरी बदल होतोय असं गोरोबांना जाणवायचं. ते एकटक त्या बाळाच्या गोजिरवेण्या मुखाकडे बघत बसायचे. काही क्षण ते स्वतःला हरवून बसायचे. कैकदा फिरत्या चाकावर चिखलाचा गोळा ठेवल्यावर ते त्या गोळ्याला मडक्याचा आकार द्यायला लागायचे आणि काहीच न सुचल्यानं घडीवर गप्पच बसायचे. अशा वेळी संती त्यांना हाका मारून भानावर आणण्याचा प्रयत्न करायची. म्हणायची, धनी, एक मडकं करायला इतका वेळ घेतला तर कसं होणार? वडिलांनी तुम्हाला कुंभारकला शिकवली आहे की इसरलात ते विठ्ठलापायी? हे बघा, आधी आजचं काम पुरं करा आणि मग बसा ते देवापुढे ध्यान लावून. चिखल तुडवायचा असो की मातीच्या गोळ्याला आकार द्यायचा असो, घडा घडवायचा असो किंवा आवा पेटवायचा असो, ते कायमचे विठूच्या ध्यानात गर्क असायचे. आपण काय करतोय किंवा आपण आता काय करायला हवं याचाच त्यांना कैकदा विसर पडलेला असायचा. इतकं देवाचं वेळ काय कामाचं? आता आपल्या नवऱ्यानं घरात प्रपंचात लक्ष घालावं, बाळाची काळजी करावी, त्याला खेळवावं, त्याच्याशी बोलावं, बसावं असं आई, पत्नी म्हणून संतीला वाटायचं खरं. पण त्यासाठी कोणता उपाय करावा हे त्या माऊलीला कळत नव्हतं. त्याबद्दल गोरोबाजवळ काही बोलावं तर ते आपलं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं करतील असं तिला उगाचच वाटायचं. मनातले विचार झटकून टाकण्यासाठी ती मकरेंद्रला जवळ घेऊन बोबड्या भाषेत बोलत राहायची. मनावरचं दडपण गेलं की घरकामात लक्ष घालायची. अशीच एक सकाळ तेरगावच्या घराघरातील गृहिणी घरकामात गुंतल्या होत्या. संतीही रोजची कामं घाईनं उरकत होती. बाळ शांत झोपलं होतं. ते उठायच्या आत तिला नदीवर जाऊन पाणी घेऊन यायचं होतं. गोरोबाही नित्याप्रमाणे स्नान, देवपूजा, नामस्मरणादी कर्म उरकून कुंभार कामाला लागले होते. पायानं चिखल तुडवता आज मात्र हाती चिपळ्या घेऊन वर आकाशाकडे बघत ते विठ्ठलाचं मधुर नाम घेत होते. मधूनच भजन गात होते तर मधूनच निर्गुणाच्या भेटी हा आपला आवडता अभंग जीव ओतून गात होते. सारं लक्ष पंढरीकडे, पंढरीतल्या पांडुरंगाकडे लागलं होतं. इतक्यात बायकोचं संतीचं बोलणं कानावर पडलं. धनी, आपलं बाळ झोपलंय तोवर मी नदीवरून पाणी घेऊन येते. बाळावर लक्ष ठेवा बरं का.
ते उठणार नाहीच, पण जर उठलंच तर काम बाजूला ठेवा. जरा वेळ पंढरीच्या विठ्ठलाकडे ध्यान न देता आपल्या बाळ्याकडे, घरच्या विठ्ठल रूपाकडे लक्ष द्या. ही अशी जाते आणि अशी परत येते बघा. डोक्यावर हांडे घेऊन संती पाण्याला गेली सुद्धा. गोरोबांनी नीट ऐकलं की नाही कुणास ठाऊक. गोरोबा देहभान विसरून नाचत होते, चिखल तुडवत होते. अभंग म्हणणं चालूच होतं. केशवाचे भेटी लागलेचे पिसे, विसरलो कैसे देह भावा. गोरोबा पांडुरंग चरणी लीन होते. मुखानं अभंग म्हणतायत, डोळे मिटलेले, बाह्य जगाचा विसर पडलेला, अशा उन्मनी अवस्थेत गोरोबा होते. चिखल तुडवणाऱ्या पावलांची गती खूपच वाढली. हृदयातील भगवंताला ते आठवत आळवत होते. देहवृत्ती शून्य असून त्या दशेतच विठ्ठल नामस्मरणात गोरोबा तादात्म्य झाले होते. मन देवस्वरूपी एकाग्र झालेल्या गोरोबांना अन्य काहीच दिसत नव्हतं, जाणवत नव्हतं. बाळ केव्हा उठलं, रडत रडत त्यांच्यापाशी कधी आलं, रांगत रांगत चिखलात कधी आलं, चिखल तुडवता तुडवता बाळही कसं तुडवलं गेलं, यातलं काहीही देहभान विसरलेल्या उन्मनी अवस्थेत असलेल्या गोरोबांना कळलं, उमगलं, जाणवलं नाही. पण अखेर व्हायचं ते होऊन गेलं. याविषयी एकनाथ महाराज आपल्या अभंगातून सांगतात, नेणवेची बाळ की हे मृत्तिका, मन गुंतलेले देखा पांडुरंगी. मृत्तिके सम जाहला असे गोळा, बाळ मिसळला मृत्तिकेत. रक्तमास तेणे जाहला गोळा लाल, नेणवे तात्काळ गोरोबासी. एका जनार्दनी उदक आणुनी कांता, पाहे तव तत्वतः बाळ न दिसे. इतक्यात संती पाणी घेऊन घाईघाईने घरी आली. तिला आपलं बाळ दिसेना. ती बाळाला घरभर हिंडून पाहू लागली. बाळाच्या काळजीनं तिचा जीव उडून गेला. घाबरी घुबरी संती बाळाबद्दल नवऱ्याला विचारू लागली. तिचं बोलणं गोरोबाच्या कानापर्यंत जातच नव्हतं. ते आपल्या नादात पांडुरंग ध्यानी रंगून तल्लीन होऊन नाचत होते, बेभान होऊन चिखल तुडवत होते. अचानक संतीचं लक्ष त्यांच्या पायाकडे गेलं आणि नुसत्या कल्पनेनंच तिच्या काळजाचा थरकाप उडाला. बाळाच्या रक्तानं माखलेला चिखल तिला दिसला आणि तिनं काळीज भेदून टाकणारी किंकाळी फोडली. दुःखाला ती आक्रोश करू लागली, माझं बाळ, माझं बाळ, माझं लेकरू, देवा असं कसं रे झालं, असं म्हणत ती हमसाहमशी रडू लागली. नशिबाला, देवाला दोष देऊ लागली. अति दुःखानं ती जमिनीवर कोसळली. तिचा आक्रोश बाळा रे म्हणून तिनं फोडलेला टाहो ऐकून आया बाया, शेजारी पाजारी धावत गोळा झाले. घरातलं दृश्य पाहून एकच गोंधळ, हलकल्लोळ उडाला. घडलेलं सारं पाहून जमलेले सारेच हळहळले. बायांनी डोळ्याला पदर लावला. संतीची अवस्था पाहून सर्वांनाच रडू अनावर आलं. काय करावं आता, असा विचार तिथे जमलेल्या साऱ्यांच्याच मनात आला. गोरोबा देहभानावर कितीतरी वेळ नव्हतेच. काया वाचा मने ते पांडुरंगाशी एकरूप झालेले होते. मनानं ते पंढरीत होते. उन्मनी अवस्थेतून जेव्हा ते बाहेर आले, भावातीत अवस्था जाऊन जेव्हा ते भानावर आले, म्हणजे देहभावावर आले, तेव्हा भोवतीच्या वातावरणातून त्यांना घडलेल्या परिस्थितीची जाणीव झाली. हातून नकळतपणे घडलेल्या चुकीची जाणीव झाली. दुःखानं कोसळून पडलेल्या आपल्या बायकोला गहिवरलेल्या आवाजात गोरोबा म्हणाले, संते, मी तुझा मोठा अपराधी आहे. कर्माची गती वेगळीच असते बघ. नामस्मरण करता करता भगवंताशी एकरूप कसा झालो आणि देहभान कसं उरलं नाही, काहीच सांगता येत नाही मला. मी चुकलो संते, मला तू मोठ्या मनानं क्षमा कर. देवाजीच्या मनात होतं तसेच अखेर घडलं बघ. नशिबापुढे आपलं काय चालणार. गोरोबा संतीला हात लावायला गेले तेव्हा ती म्हणाली, धनी, मला हात लावाल तर तुम्हाला तुमच्या विठोबाची शपथ आहे बघा. माझं बाळ गेलंय, त्याचं दुःख मलाच आहे ना. तुम्ही बसा भजन करत. गोरोबांच्या जीवनातील ही खरं तर चमत्कारिक आणि अतर्क्य घटना आहे. संत सत्पुरुषांच्या जीवनातल्या अशा घटनांकडे आपण नेहमीच्या दृष्टीनं पाहून विचार करता कामा नये असं मला वाटतं. सकृत दर्शने विचार केला तर जनसामान्यांना त्यामुळे मनात राग येईल. असं कसं गोरोबा, एवढे मोठे संत, आणि त्यांनी चिखलाबरोबर आपलं मुलंही कसं तुडवलं. बाळाचं रडणं त्यांना ऐकू कसं आलं नाही. त्या कोवळ्या जीवाला त्यांनी उचलून कसं घेतलं नाही. त्यांना जे घडते याची शुद्ध कशी नव्हती. आपल्या अनेक प्रश्नांचं उत्तर हेच की भगवंताची इच्छा. तारणारा किंवा मारणारा केवळ एक भगवंतच आहे. गोरोबांची देहातीत भावातीत अवस्था ही भगवंताचीच करणी म्हणायला हवी. संती आणि गोरोबा दोघंही या घटनेनंतर अबोल गप्पच होते. दोघंही हातानं नेहमीची कामं बिनबुबाट बिनतक्रार करत होते. पण कामात त्यांचं मन नव्हतं, नीट लक्षही नव्हतं. जीव नसलेलं जीवन जगणं काही काळ तरी त्यांच्या वाट्याला आलं. कुणाचंही लहान बाळ पाहिलं की मकरेंद्रेच्या आठवणीने संतीला गलबलायचं. आवरून धरलेल्या अश्रूंचा अचानक बांध फुटायचा. संतांचं हृदय आईतकंच कनवाळू ममताळू असतं.
गोरोबांचं काळीजही अशावेळी संतीसाठी तुटायचं. तिच्या पाठीवरून आईच्या मायेनं हात फिरवून तिला समजवावं असं त्यांना वाटायचं. पण तिनं घातलेली विठ्ठलाची आण आठवायची आणि ते मागं सरायचे. असं झालं की मग ते ओसरीवर जाऊन एका खांबाला टेकून बसत आणि मग ते डोळे मिटून हरिस्मरण, हरिगुणचिंतन किंवा विठ्ठल ध्यानात एकरूप होत, तादात्म्य पावत, तासन तास एकटे बसून राहत. मग मनातल्या मनात देवाला विनवताना म्हणत, पांडुरंगा, तुझ्या मनात आहे ते कर बाबा, हवं तेवढं दुःख दे, पण त्याबरोबरच ते दुःख सोसण्याची ताकदही उदंड दे. पोटच्या पोराच्या अवचित देवाघरी जाण्यानं आणि त्या गोष्टीला नकळत आपणच कारणीभूत झालो या विचारानं गोरोबांच्या काळजाचं पाणी पाणी व्हायचं. संतीचं, त्या दुःखी आईचं हृदय त्यांना कळलं होतं, पण त्याकरता उपाय त्यांना सुचत नव्हता. त्यांची सारी भिस्त पांडुरंगावरच होती. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.